भिंगारच्या सगळ्यात महत्वाचं भिंगारमध्ये आज पण ड्रेनेज नाही, आज पण भुयारी गटार नाही, रस्ते नाही, दुर्गंधी आहे. त्या डुकरांचा इतका प्रादुर्भाव आहे. म्हणजे भिंगार आज आपण प्रगती पथावर जात असताना भिंगारची काय परिस्थिती, डास त्या ठिकाणी, हॉस्पिटल शासकीय हॉस्पिटलमध्ये औषधं नाही, गोळ्या नाही, तिथले टॉयलेट बाथरूमची दुरावस्था. मग ते ब्रिगेडियर आणि शिव अशी आम्ही एकत्रित आता मीटिंग झाली आणि त्या सगळ्या गोष्टीवर सविस्तर चर्चा झाली. काही लोकांना 50-50 वर्ष झाली त्यांच्या गावावर घरं नाही, 50-50 वर्ष झालं घरं नाही, नाव नाही. नवीन डेव्हलपमेंटच्या बाबतीत काय करायला पाहिजे त्यांना पण मी आता सूचना केल्या की आता आम्ही 8 दिवसामध्ये ब्रिगेडियर, शिव आणि आम्ही सगळे नगरसेवक असो, स्थानिक लोकांची एक संयुक्तिक त्या ठिकाणी फेरी मारणार आहे आणि एक नवीन DPR तयार करायला लावायचा. सेंट्रलकडून आपल्याला कुठल्याही योजना आणता येईल त्या बाबतीत भिंगारच्या बाबतीत आता मीटिंग झालेली आहे आणि एकदम ब्रिगेडियर सुद्धा सकारात्मक वाटलं, शिव पण लागला. कारण भिंगारची इतकी दुरावस्था पाहिजे तर एकदम गलिच्छ शहर म्हणून पाहतो. अतिक्रमणाची काय अवस्था आहे, अतिक्रमणामुळे रस्ते वाढवता येणार. महानगरपालिकेत एक पाऊल त्या भिंगारचा पडलाय, एक पाऊल मागे. अजून महानगरपालिकेत पण नक्की नाही अजून, त्यामुळे कॅन्टोन्मेंट पण लक्ष देत नाही. या सगळ्या गोष्टी भिंगारच्या प्रलंबित. पालिका हद्दीत समावेश करायचा आधीच पालिकेच्या हद्दीत समाविष्ट करण्याबाबत फक्त चर्चा आहे, प्रस्ताव राज्य सरकारकडे पेंडिंग आहे, पण अजून त्याच्यावर अधिकृतपणे कुठलंच काही नाही. त्यामुळे शिवला आणि ब्रिगेडियरला सांगितलं ज्यावेळेस होईल मागितलंय, ज्यावेळेस होईल ते होईल. पण आता सध्या आपण सेंट्रलकडून काही निधी आणता येईल. कारण मी त्यांना सांगितलं पलीकडे औरंगाबादला छावणी एरिया आहे, तो पण आर्मी, तिथं डेव्हलपमेंट आहे. पुण्यात काही ठिकाणी आर्मी एरिया आहे, कॅन्टोन्मेंट एरिया आहे, तिथं डेव्हलपमेंट आहे. मग भिंगारला काय अशी अडचण? आज भिंगारला बेलेश्वराचं मंदिर आहे, श्रावणात लाईट नव्हती, ब्रिगेडियरला सांगितलं लाईट जोडून द्या. आपल्या मंदिर दुसरं गोगादेव मंदिरात लाईट नव्हती, तिथे एक दर्गा आहे, 400 वर्षापूर्वीचं दर्गा आहे, आम्ही बघितलं ते काट्याचं साम्राज्य झाले दर्ग्याला. ते पण सांगितलं धार्मिक स्थळांना तरी स्वच्छता करा पहिल्या टप्प्यात आणि ते लाईट तर लावा हे सांगितलं. आणि एक चांगला प्रोजेक्ट आम्ही तयार करतो सेंट्रल करून, एक 100-200 कोटी रुपये आपल्याला कसे भिंगासाठी आणता येईल कॅन्टोन्मेंटच्या माध्यमातून. तो एक आता आम्ही आढावा बैठक झाली आणि आता आपण ज्या महत्वाच्या विषयावर आता एक